आता मुंबईत एक महत्त्वाची बातमी आहे, सविस्तर पाहूयात। मुंबईतल्या ओशिवाऱ्यामध्ये दुकानाला भीषण आग लागलेली आहे आणि ही आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या 6 गाड्या घटनास्थळी दाखल झालेल्या आहेत। आगीवर नियंत्रण मिळवण्याचा सध्या प्रयत्न सुरू आहे। आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत। सुदैवानं यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही। नितीन सरदेसाई बोलतायत, थेट जाऊयात। येणाऱ्या निवडणुका त्या युतीमध्ये तिथे युती होईल न होईल याचा विचार करून आम्ही काहीही करत नसतो। मराठी माणसावरती ज्या वेळेला अन्याय होत असेल, कुठेतरी मराठी माणसाला दडपण्याचा किंवा दडपशाही मार्गाने त्याच्यावरती अन्याय करण्याचा जर भावना सरकारची असेल तर त्याच्या विरोधात उभं राहणं हे महाराष्ट्र नवनिर्माण सेना स्थापनेपासून करत आलेली आहे आणि जे आम्ही आज करतोय। त्यामुळे नंतर याचा राजकीय काय फायदा होईल, युती होईल का किंवा नाही होईल, हा आत्ता आमच्या डोक्यामधला विषय नाही। आणि त्याच्यामध्ये जर माध्यमांमध्ये त्याची चर्चा जास्त होताना दिसते आणि या बाबतीत जरी काही बोलायचं असेल किंवा काही घडणार असेल नसेल तर आम्हाला कल्पना नाही इथे असलेल्या ना, त्याचा निर्णय राजसाहेब योग्य वेळी घेतील। मोठ्या प्रमाणात मोर्चा जो आहे तो निघणार आहे, रूट तयार तुम्ही केलेला आहे, पोलिसांसोबत चर्चा झालेली आहे, पण असं समजतंय की फक्त आझाद मैदानातच आंदोलन आणि मोर्चे काढले जातात, त्यामुळे परवानगीचा थोडा एकंदरीत नाही, मला अशी काही अडचण वाटत नाही। परवानगी योग्य वेळी मिळेल आणि आमचा मोर्चा हा भव्य दिव्य आणि विराट असेल याची मला खात्री आहे। विरोधक सातत्याने विरोध संदर्भात अजूनही प्रश्न उपस्थित केले जात आहेत। पोलिसांनी सांगितलंय की दक्षिण मुंबईत अनेक सेन्सिटिव्ह ठिकाणं आहेत आणि जसं आपण बघतोय की अगदी गिरगाव चौपाटी ते आझाद मैदान असा सध्याचा आपला रूट आहे, मात्र त्या ठिकाणी परवानगी मिळेलच या संदर्भातली शक्यता कमी आहे। लक्षात घ्या की आतापर्यंत ज्या वेळेला आम्ही मोर्चा, आंदोलनं, सभा केल्या तेव्हा अशा पद्धतीची अडवणूक ही वेगवेगळ्या त्या वेळेला जी सरकार होती त्यांनी करण्याचा हा प्रयत्न वेळोवेळी केलेला आहे। कारण इतक्या मोठ्या संख्येने लोक रस्त्यावर येणं आणि सरकार विरोधात भावना व्यक्त करणं हे कुठल्याही सरकारला परवडत नसतं आणि आवडत नसतं। त्यामुळे अशी विविध काहीतरी प्रशासकीय किंवा इतर कारणं दाखवून कुठेतरी ह्यांना म्हणजे आपल्या विरोधामध्ये जे काही घडतंय ते थांबवण्याचा किंवा त्याला काहीतरी वेगळ्या दिशेने नेण्याचा हा प्रयत्न असतो। पण मला खात्री आहे की एकंदरीत जनभावना पाहता याला फारसं सरकारसुद्धा काही त्याला विरोध करेल असं मला वाटत नाही। अशा पद्धतीच्या बातम्या येतच असतात, पण मला त्याच्याबद्दल काही अडचण येईल असं वाटत नाही आज तरी। आज दक्षिण मध्यची बैठक झालेली आहे, या बैठकीमध्ये अगदी घराघरात जाऊन लोकांना त्या संदर्भात सांगणं आणि मोर्चात सहभागी करण्यासंदर्भात जे आहे ते सांगणं, या संदर्भात काही सूचना दिल्या आहेत? खरं म्हणजे कसं झालं की राजसाहेबांनी हा मोर्चा जाहीर केल्यानंतर विविध राजकीय पक्षांबरोबरच विविध सामाजिक संघटना, पालकांच्या संघटना असतील, विद्यार्थ्यांच्या संघटना असतील, अशा सगळ्यांकडूनच चांगला प्रतिसाद आम्हाला मिळाला। म्हणजे खरं सांगायचं तर संदीपजी असतील, म्हणजे सहकारी, इतर त्या सगळ्यांना त्या परिसरातून त्यांच्या अनेक लोकांची विचारणा येते। त्याच्यामध्ये सर्वसामान्य लोकंसुद्धा आहेत, ते विचारणा करतात की नाही आम्हाला या मोर्चाला यायचं आहे, मग कसं, कुठे, कधी, असे प्रश्न त्यांच्याकडून आहेत। म्हणून एका बाजूला आमच्या उत्साहामध्ये वाढ झालेली आहे, कारण इतका प्रचंड प्रमाणावरती लोकांकडून प्रतिसाद येणं ही एक चांगली गोष्ट असते। म्हणजे आपण योग्य दिशेने चाललो आहे ह्याचं ते लक्षण असतं। आणि त्यामुळे आम्ही फक्त सांगितलं की लोकांच्या मनातले प्रश्न तुम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचून त्याची उत्तरं त्यांना द्या, इतकंच आहे। सत्ताधारी पक्षातले जे मंत्री आहेत ते सुद्धा आता एकंदरीत हिंदीच्या विरोधात भूमिका घेताना पाहायला मिळतात। अजित पवार असो किंवा आदिवासी मंत्री अशोक कोईके असो, या विधानांकडे कसे पाहतात? त्यांचं स्वागत आहे आणि मुख्य म्हणजे सरकारामधल्या या 2 लोकांनी आत्तापर्यंत असं स्पष्ट वक्तव्य केलं, त्यांनी त्यांचे सहकारी जे सरकारामध्ये इतर बसलेले आहेत त्यांना जर ते सांगू शकले आणि तसा निर्णय घेऊ शकले तर मला अधिक आनंद होईल। धन्यवाद। तर मोर्चाच्या नियोजनासाठी मनसेची एक महत्त्वाची बैठक झालेली आहे आणि त्यानंतर नितीन सरदेसाई हे बोलत होते। युतीचा विचार डोक्यात ठेवून हा मोर्चा नाही, मराठी माणसासाठी हा मोर्चा आहे। युतीचा निर्णय राज ठाकरे योग्य वेळी घेतील असं त्यांनी सांगितलंय। दरम्यान परवानगी मिळेल, मोर्चासाठीची परवानगी मिळेल आणि हा मोर्चा भव्य दिव्य होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला।